नमस्कार. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जी दोन्ही नावानं ते ओळखले जातात. बहुधा ब्रिटिश काळामध्ये अनेक बंगाली आडनावांचं इंग्रजीकरण झालं, त्यात चट्टोपाध्यायचं चॅटर्जी झालं असावं. ते असो, परंतु त्यांनी लिहिलेल्या अनेक साहित्यकृतींमधील आनंद मठ ही कादंबरी विशेष गाजली आणि त्यातील वंदे मातरम हे गीत तर त्या कादंबरीपेक्षा सुद्धा अधिक गाजलं. आणि ते आपलं राष्ट्रीय गीत होतं आणि आत्ताच संसदेतील गोंधळाच्या वातावरणामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं त्याला राष्ट्रगीताचा म्हणजे जनगण मन सारखाच दर्जा दिलेला आहे. याचा अर्थ पूर्वीच्या लोकांनी वंदे मातरमचा अवमान केला होता किंवा त्याला कमी दर्जा दिला होता असं अजिबातच नाही. संविधान सभेमध्ये या संदर्भात झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये जनगण मन आणि वंदे मातरम या दोन्हीही गीतांविषयी पूर्ण आदर बाळगून काही निर्णय घेण्यात आले आणि त्या दोन्हीही गीतांना पूर्ण सन्मान देण्याची काही एक व्यवस्था आणि नियम त्यावेळेला निर्माण करण्यात आले. तेव्हाचे आपले सगळे नेते हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेले होते, ब्रिटिशांचा कारावास भोगलेले होते, छळवणूक भोगलेले होते आणि निस्वार्थी निरपेक्ष भावनेने जनसेवेचं काम करणारे होते. त्यांच्यावर काही वैचारिक मतभेद असले तरी त्यातून सामंजस्याने मार्ग काढण्यात सुद्धा पुढाकार घेणारे होते. देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळवल्यावरती देश उभा करण्याचं मोठं आव्हान आपल्या समोर आहे याची त्या सगळ्या नेत्यांना जाण होती आणि त्यामुळेच कोणता विषय किती ताणायचा, कोणत्या विषयाला किती प्राधान्य द्यायचं याबाबतचे त्यांचे तर्कशुद्ध ठोकताळे ठरलेले होते. त्या नेत्यांना देशामध्ये कृषी क्रांती घडवायची होती, औद्योगिक क्रांती घडवायची होती, आपल्या देशाची शैक्षणिक प्रगती साधायची होती, विज्ञानवादी दृष्टिकोनातून आपल्या देश पुढे न्यायचा होता आणि आक्रमक मोगल आणि त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी प्रचंड लुटमार करून उजाड भकास केलेला आपला देश त्या आपल्या नेत्यांच्या हाती त्यावेळेला आलेला होता आणि अशा त्या देशामध्ये त्यांना प्रगती आणि सुधारणांचं नंदनवन फुलवायचं होतं. आयतं सगळं हाती मिळालंय, चला मग हे बंदर आपल्या या मित्राला देऊन टाक, चला ते विमानतळ आपल्या त्या दुसऱ्या मित्राला देऊन टाक, ही जंगलं खाणी खणण्यासाठी या मित्राला दे, ती पर्वतराजी उद्ध्वस्त करण्यासाठी त्या मित्राला दे, आज हे वीक उद्या ते वीक, अशी मौज तेव्हाच्या आपल्या नेत्यांकडे उपलब्ध नव्हती आणि त्यांची ती नीती सुद्धा नव्हती, त्यांचे ते विचार सुद्धा नव्हते. त्यांचे हात काही विधायक ठोस लोककल्याणकारी अशी निर्मिती करणारे होते, त्यांचे हात काही उभारणारे होते. देशातील अस्वस्थ तरुणाईवरती उगारणारे अजिबात त्यांचे हात नव्हते. त्यामुळे वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांच्या नंतरच्या पुढच्या 4 कडव्यांवरून त्यावेळेला काही वाद निर्माण होत आहेत हे पाहिल्यावरती त्यांनी जी पहिली 2 कडवी निर्विवाद आहेत, सगळ्यांना मान्य आहेत, ती राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली आणि पुढे जाण्याची भूमिका घेतली. ज्यांना देश घडवायचा असतो, उभा करायचा असतो, पुढे न्यायचा असतो, त्यांना निरर्थक वाद टाळून किंवा बाजूला सारून सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका घ्यावीच लागते आणि तशी त्या आपल्या नेत्यांनी घेतली. तसंही एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घ्यायला हवी की त्या गीतामधील वंदे मातरम हे 2 शब्दच क्रांतिकारकांसाठी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. हे मातृभूमी तुला वंदन नमन असा त्या शब्दांचा अर्थ आहे आणि तोच त्या सगळ्यांसाठी पुरेसा होता. तत्कालीन जो आपला तिरंगा होता मध्यभागी चरखा असणारा, तो हाती घेऊन केवळ वंदे मातरम या 2 शब्दांचा उद्घोष करीतच हजारो लाखो लोक ब्रिटिशांविरुद्ध तेव्हा लढले. ते काही संपूर्ण 6 कडव्यांचं वंदे मातरम गात आंदोलन करत नसायचे, केवळ वंदे मातरम हे 2 शब्दच त्यांचा मंत्र होता. काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांमध्ये मात्र वंदे मातरम गायलं जायचं. हे लक्षात घ्या मित्रांनो, काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांमध्ये वंदे मातरम गीत गायलं जायचं, परंतु RSSच्या शाखांमध्ये नाही, कधीही नाही. 1925 साली संघाची स्थापना झाली, त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी आपला देश स्वतंत्र झाला 1947 साली. त्या 22 वर्षांमध्ये संघाने कधीही वंदे मातरमचा जय जयकार केला नाही. संघाचा कोणीही स्वयंसेवक हाती तत्कालीन तिरंगा घेऊन किंवा भगवा घेऊन सुद्धा देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाला नाही. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वावर त्यांचा विश्वास नव्हता किंवा ती तत्व त्यांना मान्य नव्हती, म्हणून संघाच्या लोकांनी काही हिंसात्मक किंवा क्रांतिकारक कृत्य सुद्धा केलं नाही. मग त्या 22 वर्षांमध्ये संघाचे लोक नेमके काय करत होते?
तर देश स्वातंत्र्यासाठी शक्य त्या मार्गाने लढणाऱ्या सगळ्यांची टिंगल टवाळी उडवत बसलेले होते. अहिंसेने कुठे स्वातंत्र्य मिळत असतं काय असं बोलून गांधीवाद्यांना हिनवत राहिले होते. तर कशाला हिंसात्मक कृत्य करून ब्रिटिशांना विरोध करून स्वतःचे अनमोल प्राण गमावता असा फालतूचा शहाणपणा क्रांतिकारकांना शिकवत होते. लाखो लोक वंदे मातरम म्हणत रस्त्यावरती उतरत आहेत, आपल्या विरोधात आपल्या सत्तेविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांना ही प्रेरणा नक्कीच ते 2 शब्द वंदे मातरम देत आहेत हे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी वंदे मातरम बोलण्यावरती वंदे मातरमच्या घोषणा देण्यावरती बंदी घातली. ब्रिटिशांची नाराजी नको म्हणूनच संघाने त्या काळात कधीही वंदे मातरम या शब्दांचा उच्चार केला नाही. आज ते सगळे लोक वंदे मातरम विषयी इतके आग्रही आहेत, परंतु त्या काळात मात्र ते वंदे मातरम या 2 शब्दांचा उच्चार सुद्धा टाळत होते. ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा संघाच्या प्रातस्मरणीय प्रार्थनेत त्यांनी वंदे मातरमचा समावेश करायला काय हरकत होती बरं? परंतु त्यांनी ते केलं नाही, कारण ब्रिटिशांची नाराजी त्यांना नको होती. त्यामुळे वंदे मातरमच्या ऐवजी त्यांनी ते नमस्ते सदा वत्सले ही नवीन प्रार्थना लिहून घेतली. अशा प्रकारचे हे संघाचे आणि भाजपचे ढोंगी लोक. दुसरी महत्वाची बाब, ज्याप्रमाणे संविधान सभेने वंदे मातरम या गीताची पहिली 2 कडवीच राष्ट्रीय गीत म्हणून निवडली, तेच जनगण मनच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे संविधान सभेने. अनेकांना ही बाब माहितीच नाही की मूळ जनगण मन आणखी अनेक कडव्यांचं आहे, मोठं आहे, परंतु त्यातील फक्त पहिलं कडवंच आपल्या देशाचं राष्ट्रगीत म्हणून मान्य करण्यात आलं, निवडण्यात आलं. त्यामागचे अनेक कारणं आहेत. देशाच्या राष्ट्रगीत गायनाचे किंवा ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये वाजवण्याचे असंख्य प्रसंग वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये येत असतात. वेगवेगळ्या जागतिक परिषदा, जागतिक क्रीडा स्पर्धा, 2 देशांच्या बैठकी वगैरे वगैरे. त्यात अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, खेळाडू वगैरे उपस्थित असतात. त्यांना एकमेकांच्या राष्ट्रगीतांमधील शब्दांचे अर्थ, भाषा अर्थातच अवगत नसते, कळत नसते. एक सन्मानाचा भाग म्हणून त्यावेळी ते उभे राहत असतात, तसं उभं राहायचं असतं. त्यांचा वेळही सगळ्यांचा अतिशय महत्त्वाचा असतो. हे सगळं लक्षात घेऊन बहुसंख्य देशांनी आपली राष्ट्रगीतं ही अतिशय लहान ठेवलेली आहेत. 1 ते 1.5 मिनिटात राष्ट्रगीत गाऊन किंवा वाजवून झालं पाहिजे अशा कटाक्ष असतो. काही उदाहरणं तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो फक्त. जपानचं राष्ट्रगीत साधारणपणे 50 सेकंदांमध्ये गाऊन होतं. ब्रिटनचं राष्ट्रगीत साधारण 40 ते 45 सेकंदामध्ये गाऊन होतं. अमेरिकेचं राष्ट्रगीत गायला साधारण 1 मिनिट आणि 20 सेकंद लागतात. तशाच पद्धतीने फ्रान्सचं राष्ट्रगीत गाण्यासाठी साधारण 1 मिनिट आणि 30 सेकंद म्हणजे 1.5 मिनिट लागतं. जर्मनीचं राष्ट्रगीत 1 मिनिटात बोलून किंवा गाऊन होतं. इटलीचं राष्ट्रगीत 1 मिनिट 30 सेकंद. कॅनडाचं 1 मिनिट. चीनचं इतकं बलाढ्य मोठा देश 50 सेकंद. त्यामुळे आपलंही जनगणमन हे 52 सेकंद ते 1 मिनिट या कालावधीत संपेल अशाच पद्धतीने ठेवलेलं आहे किंवा होतं. आता ज्या या संघ भाजपच्या पूर्वसुरींनी, यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या धास्तीने कायम वंदे मातरम पासून अंतर राखलं, ते लोक आता मात्र देश स्वतंत्र असताना वंदे मातरमवरती प्रचंड प्रेम दाखवताना आपण पाहतो. तेही असो, त्यांचा अशा प्रकारचा ढोंगीपणा काय आपल्याला नवीन नाही. आपल्या प्राणप्रिय तिरंग्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी हेच ढोंग केलेलं आहे. ते असो, परंतु आता आपण कसे वंदे मातरमचा प्रचंड आदर करतो याचा दिखावा करण्यासाठी मोदी सरकारने ते पूर्ण स्वरूपात सगळीकडे गायलं किंवा वाजवलं जावं, सगळ्या 6 कडव्यांसह अशा प्रकारचा कायदाच करून टाकला संसदेत. आता ते संपूर्ण गायचं किंवा रेकॉर्डेड स्वरूपात वाजवायचं वंदे मातरम, तर त्यासाठी किमान 3.5 ते 4 मिनिटं लागतात. इतकं मोठं किंवा इतका वेळ लागणारं राष्ट्रगीत जगात अन्य कोणत्याही देशाचं नाही. त्यामुळे त्यांनी आता हा दिखावा केलाय खरा, परंतु त्यातील प्रॅक्टिकल अडचणी त्यांना आता येणाऱ्या म्हणजे भविष्य काळामध्ये समजतील. अनेक ज्येष्ठ लोकांना, त्यात राजकारणातले ज्येष्ठ नेते सुद्धा आले, इतका वेळ उभं राहता येत नाही. आणखीन एक महत्वाचं म्हणजे ते संस्कृत प्रचूर बंगाली भाषेतलं गीत आहे. उच्चारायला त्यातले अनेक शब्द प्रचंड कठीण आहेत, पटकन तोंडात बसणारे नाहीत. ते पाठ होणं तर अवघडच आहे. परवाच नॅशनल टीव्हीवरील एका डिबेटमध्ये आरजेडीची प्रवक्ता ते प्रियंका भारतीने भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला ते वंदे मातरम पूर्ण बोलण्याचं आव्हान लाईव्ह चर्चेत दिलं. तो प्रवक्ता अक्षरशः पळून गेला. पूर्ण फजिती झाली त्याची. आधीचं 2 कडव्याचं वंदे मातरमच त्यांच्यापैकी अनेकांना धडपाठ नव्हतं.
आता पुढची 4 कडवी तर आणखीन बोलण्यासाठी अवघड आहेत, ती काय यांची पाठ होणार. बाकीचे सगळे जाऊ द्या मित्रांनो, खुद्द RSSचं एक सांगतो. सरसंघचालक मोहन भागवत यांनी RSSच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई, दिल्ली, बंगळुरू वगैरे शहरांमध्ये नुकतेच मोठमोठे मेळावे किंवा शिबिरं घेतली. त्यात वंदे मातरम सगळीकडे सुरुवातीला पूर्ण स्वरूपामध्ये वाजवण्यात आलं. तुम्ही त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पहा, नीट निरीक्षण करा. 2 कडव्यांच्या नंतर 99% लोक केवळ मूक दर्शक बनून उभे दिसतील तुम्हाला. हेच होणार आहे आता पुढेही सर्वत्र. असो, तुम्ही म्हणत असाल व्हिडिओच्या थंबनेलवरती धक्कादायक असा शब्द वापरलाय, त्याचं काय? संघ, RSS किंवा भारतीय जनता पार्टीच्या ढोंगांचा आम्हाला काही आता धक्का वगैरे बसत नाही. मागच्या 10-12 वर्षामध्ये आम्हाला ते सगळं सवयीचं झालंय. दुसरा कोणता धक्का आहे जो तुम्ही सांगणार आहेत तर सांगतो मित्रांनो. ज्या या कादंबरीमध्ये वंदे मातरम अंतर्भूत आहे ती आनंदमठ कादंबरी लिहिली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 82 साली ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यातील कथानक जे आहे ते त्याही पूर्वीच्या म्हणजे त्या कादंबरीच्या आधी प्रकाशित होण्याच्या आधीच्या काळातलं आहे. तेव्हाच्या बंगाल प्रांतामध्ये एकदा सलग 4 वर्ष भयानक दुष्काळ पडला होता आणि तरीही एका बाजूने तेव्हाचे मुस्लिम शासक असणारा नवाब आणि दुसऱ्या बाजूने देशात नुकतेच शिरकाव झालेली ईस्ट इंडियाच्या मार्फत कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश असे जनतेला दुहेरी त्रास सुरू होता, वसुली वगैरे सुरू होती. त्या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काही संन्यासी एकत्र झाले बंगाल प्रांतातले. त्यांनी संतान सेनेची स्थापना केली आणि आपल्या प्रदेशातील जनतेवरती अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला. असं साधारणपणे या कादंबरीचं कथानक आहे. ते रोचक आहे, हलवून सोडणारं आहे आणि प्रेरणा देणारं सुद्धा आहे. परंतु आता महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, परंतु या कादंबरीचा शेवट अत्यंत धक्कादायक असा आहे. संन्याशांची सेना, संतान सेना मुस्लिम नवाबाच्या सैन्याचा प्रतिकार करते, त्यांना पराभूत करून टाकते आणि त्यानंतर जेव्हा ते आपला मोर्चा ब्रिटिशांच्या दिशेने वळवतात तेव्हा या कथानकाचा नायक म्हणू आपण, ते आपल्या सगळ्या संन्याशांना सांगतात की आता बस, आपला लढा संपला, आता आपण तपश्चर्येसाठी हिमालयामध्ये निघून जाऊ. त्या सोबतच्या संन्याशांना समजेना, ते आपल्या नेत्याला विचारतात की अजून आपलं काम कुठे पूर्ण झालंय महात्माजी, अजून आपल्याला ब्रिटिशांना संपवायचं किंवा हकलायचं आहे, त्याशिवाय आपली ही पवित्र हिंदू भूमी स्वतंत्र कशी होईल. तेव्हा ते नायक सांगतात, थांबा, तो मूळ उतारा समारोप या पुस्तकाचा जसा आहे तसाच तुम्हाला मी वाचून दाखवतो, त्यांच्या शब्दामध्ये ऐका. सत्यानंद ने गंभीर स्वर में कहा, महात्मन, यौवन राज्य का ध्वंस अवश्य हुआ है किंतु अभी हिंदू राज्य स्थापित नहीं हुआ है. अभी भी कलकत्ता में अंग्रेज प्रबल है. महात्मन बोले, अभी हिंदू राज्य स्थापित न होगा. तुम्हारे रहने से निरर्थक प्राणी हत्या होगी, अतएव चलो यहाँ से. यह सुनकर सत्यानंद तीव्र मर्म पीड़ा से कातर हो उठे. फिर बोले, प्रभो, यदि हिंदू राज्य स्थापित न होगा तो किसका राज्य होगा? क्या फिर यौवन राज्य यहाँ होगा? उन्होंने कहा, नहीं, अब अंग्रेजों का राज्य होगा. सत्यानंद की दोनों आंखों से जलधारा बहने लगी. जननी जन्मभूमि की प्रतिमा की तरफ देखकर हाथ जोड़ते हुए सत्यानंद ने करुण स्वर में कहा, हाय माता, तुम्हारा उद्धार न कर सका, तू फिर म्लेच्छों के हाथों में पड़ेगी. संतानों के अपराध को क्षमा कर दे माँ, रणक्षेत्र में मेरी मृत्यु क्यों न हुई. महात्मा ने कहा, सत्यानंद, कातर न हो, तुम्हारा व्रत सफल हो गया है, तुमने माता का मंगल साधन किया. अंग्रेज राज्य तुम्ही लोगों द्वारा स्थापित हुआ ऐसे समझो. युद्ध विग्रह का त्याग करो, कृषि में नियुक्त हो, जिससे पृथ्वी शस्यशालिनी हो, लोगों की श्री वृद्धि हो. सत्यानंद की आंखों से आंसू निगलने लगे. वे बोले, माता को शत्रु रक्त से शस्यशालिनी करूं? महापुरुष उसे समझाते हुए बोले, शत्रु कौन है? शत्रु अब कोई नहीं, अंग्रेज हमारे मित्र है. फिर अंग्रेजों से युद्ध कर अंत में विजयी हो, ऐसी अभी किसी की भी शक्ति नहीं है. आलं लक्षात मित्रांनो, मी जे धक्कादायक म्हणालो ते हे आहे. या कादंबरीचा शेवट मुसलमानी यौवनी सत्तेला पराभूत करून झाल्यावर ब्रिटिशांविरोधात मात्र संघर्ष नको, लढा नको असा संदेश या कादंबरीत शेवटी देण्यात आलाय. आपल्या देशाच्या आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी या देशामध्ये ब्रिटिश राजवट
अस्तित्वात असणे ही आत्ताच्या काळाची गरज आहे, असं प्रतिपादन या कादंबरीच्या शेवटी करण्यात आलंय. हे धक्कादायक नाही का? याचे लेखक बंकिमचंद्र स्वतः ब्रिटिशांच्या सेवेत होते, अगदी आयुष्यभर. ब्राह्मण होते ते. आधी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून रुजू झाले आणि मग कलेक्टर झाले प्रमोशनने. त्या सेवेतून निवृत्त झाल्यावरही अनेक वर्ष ते जीवित होते, परंतु ब्रिटिशांविरोधात त्यांनी काही संघर्ष केल्याच्या कुठल्या नोंदी उपलब्ध नाहीत. आणि या कादंबरीचा समारोप हा असा आहे. ब्रिटिशांच्या राजवटीची गरज सांगणारा, ब्रिटिश हे आपले मित्र आहेत असं म्हणणारा, या सगळ्याचा अर्थ आणि संगती कशी लावायची. या कादंबरीत ब्रिटिश राजवटीची भलामण किंवा गरज प्रतिपादित करण्यात आलेली आहे, त्या कादंबरीने आपल्या क्रांतिकारकांना त्याच ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरणा दिली, हे म्हणणं काही पटण्यासारखं नाही. प्रेरणा या कादंबरीने नव्हे, तर त्यातील वंदे मातरम या 2 शब्दांनी दिली. त्या पूर्ण गीताने सुद्धा नव्हे, केवळ ते 2 शब्द स्वातंत्र्य आंदोलनातील लक्षावधी लोक आणि क्रांतिकारकांना पुरेसे ठरले, हेच वास्तव आहे. हे खूप साऱ्या लोकांना माहिती नाही, ते त्यांना माहिती व्हावं यासाठीच आजच्या या एपिसोडचा प्रपंच. इथेच थांबतो. धन्यवाद.